तेल टाकले ना थोडं, हां थोडंसं तेल टाकलं. आळणीला तेल आहे म्हणून थोडं टाकले. आळणी भात करायचा आहे ना आपल्याला. गरम होते तेल. मग काय त्यात खडे मसाले टाकायचे. लवंग आणि मिरे, आणि तमालपत्र टाकायचं. आणि मग काय करून घ्यायचे, फ्राय करून घ्यायचे ना ते. तर खडे मसाले परतून झालेत ना तेलात. मग कांदा उभा चिरून घेतला, एक कांदा, आणि तो पण फ्राय करून घ्यायचा आहे त्यातच. छान वाटते ना कांदा परतल्याचं. ते खडे मसाले टाकलेत ना आधी, घ्यायचा. आता कांदा झालाय ना गुलाबी फ्राय करून. जास्त काळा नाही करायचा. आता हे काय टाकते, आलं लसूण कोथिंबिरीची पेस्ट 2 चमचे आहे. ती पण तेलात फ्राय करून घ्यायची. आलं लसूणच्या पेस्टमुळे अजून छान त्याचा वास पण येतो आणि चव पण चांगली लागते. दुसरं काही टाकत नाही, दुसरं काही टाकायचे लागत नाही त्याच्यात. आलं लसूणची पेस्ट खूप वेळ नाही फ्राय करायची. करपली की तर सगळं वास निघून घ्यायचं. तर हे आपण आळणी असं काढून घेतलं की त्यातली सगळी मटणाची जी चरबी असते ना, त्याचे पीस काढून घ्यायचे आणि ते थोडेसे त्यामध्ये परतून घ्यायचे. त्याने थोडासा त्या चरबीचा जो अर्क येतो मसाला बरोबर, आणि भाताची चव पण ठीक लागत असेल ना त्याची. जवळजवळ 1.5 वाटीला मी तर 1.5 वाटी आळणी घेतले. 1 वाटीच्या आसपास असेल तरी चालेल. आता काय तांदूळ 1.5 वाटी निवडून धुवून घेतलेला आहे. इंद्रायणीचाच तांदळाचा भात छान होतो, कारण की तो मऊ येतो. थोड्या वेळ धुवून भिजत ठेवला की कसा पटकन भात शिजतो. दुसरा चालत नाही का तांदूळ, दुसरा बासमती वगैरे घेतला तर? बासमती मिळून येत नाही, तो थोडासा कोरडा होतो. लहान मुलांसाठी वगैरे हा भात पौष्टिक, आजारी कोण असेल घरात पटकन होतो. म्हणजे इंद्रायणी तांदूळ पाहिजे. इंद्रायणी तांदूळ मऊ होतो त्याचा. तर आळणी मोजूया आपण. भातात टाकायचे ते. 1.5 वाटी. जास्त झालं तरी पण चालतं ना? जास्त झालं तरी चालतं. पाण्याचा अंदाज कमी जास्त करायचा आपल्या ह्याच्यानुसार, आवडीनुसार. आता इथे 1.5 वाटी आळणी तर 1.5 वाटी पाणी घालते मी. कारण 1.5 वाटीचाच भात आहे सगळं. पाणी हे गार आहे का गरम आहे? गरम पाणी, गरम करून घेतलंय. गार पाणी घातलं की शिजायला वेळ लागतो.
थोडंसं पाणी ह्याला जास्त घातलं तरी चालतं. थोडंसं मौसूद असा होतो तुमच्यावरती प्रमाण आहे. मीठ घालायचं की नाही? मीठ घालायचं, पण थोडंसं आपण आळणी घातलेलं असतं ना त्या अंदाजाने. थोडंसं चवीनुसार मीठ घातलेलं आहे. तुम्ही आळणी जेवढं घातलंय त्या चवीनुसार तुम्ही व्हिडिओ काढले का भाताच्या वर. आता काय झाकण लावून शिट्टी लावून किती शिट्ट्या करायच्या? 2 शिट्ट्या. 2 शिट्ट्या. आपण काय आळणी सगळं शिजलेलंच आहे. भात पण भिजवून घेतला गरम पाण्यात. 2 शिट्ट्या. मीडियम गॅसवरती, मीडियम फ्लेमवरती 2 शिट्ट्या करून घ्यायच्या. भात शिजतोय आपला. भात शिजतोय तोपर्यंत आपण रश्श्याची तयारी करून घेऊया.